आपण चांगले विचार करू शकतो का? नाही करू शकत. का? का चांगले विचार करण्याची आपल्याला सवयच नाही. चांगले विचार करण्याची आपल्याला सवयच नाही. आपण नेहमी अनिष्ट चिंतन करतो. आपल्यामध्ये नेहमी अनिष्ट विचार येतात. आपल्या मनामध्ये अनिष्ट कल्पना येतात. आपल्यामध्ये अनिष्ट भावना येतात. आणि ह्याचं कारण काय? याचं कारण की ते सहज होतं. आतापर्यंत कोणी सांगितलं नाही हे असं करू नको आणि का करू नको हे सांगितलं नाही. त्याचे परिणाम काय होतात ते सांगितले नाही. म्हणून आज लोक अनिष्ट विचार सहज करत असतात. जगामध्ये 99.99% लोक अनिष्ट विचार करतात, अनिष्ट चिंतन करतात. म्हणून डॉक्टर मर्फी एके ठिकाणी म्हणतात, थॉट्स ऑफ जेलसी, फिअर, वरी अँड अँझायटी टिअर डाऊन युअर नर्व्स अँड ग्लँड्स, ब्रिंगिंग अबाउट physical and mental diseases of all kinds. God has nothing to do with unhappy or chaotic conditions in the world. These conditions are brought about by man's negative and destructive thinking. It is therefore silly to blame God for your troubles and sufferings. किती सुंदर सांगितलं आहे की आपण अनिष्ट चिंतन करतो. थॉट्स ऑफ जेलसी, फिअर, वरी अँड अँझायटी, मी काळजी करतो, चिंता करतो, मत्सर करतो, द्वेष करतो. ह्याच्यातून अनिष्ट चिंतन होतं आणि अनिष्ट चिंतनातून आपल्या शरीरामध्ये नाना तऱ्हेचे रोग निर्माण होतात. एक लक्षात ठेवा, आपल्या ठिकाणी जे रोग निर्माण होतात त्यातले सगळेच जरी नाही तरी बरेचसे रोग हे अनिष्ट चिंतनामुळे होतात, अनिष्ट विचारामुळे होतात. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून जितकं तुम्ही शुभचिंतन कराल, ईशचिंतन कराल, चांगले चिंतन कराल, चांगल्या विचारांची जोपासना कराल, तितकं तुमचं भलं भलं होत जाईल. तितकं ॲज यू थिंक सो यू बिकम असं म्हटलेलं आहे. तुम्ही जसे विचार कराल त्याप्रमाणे तुम्हाला जीवनामध्ये अनुभव येतील. म्हणून विचार धरायला शिका आणि तोसुद्धा चांगला विचार धरायला शिका. तुम्ही चांगला विचार जर धरायला शिकलात ना, तुमच्या जीवनामध्ये काय कायापालट होतो त्याचा अनुभव तुम्हीच घेऊन पहा. चांगला विचार धरणे सोपं नाही, पण तितकंच ते कठीण पण नाही. प्रयत्न केला तर सगळं सोपं आहे, प्रयत्नच केला नाही तर सगळं कठीण आहे. आणि म्हणून धरायला विचार शिकणं. गंमत अशी आहे की आपण एक तळं आहे अशी कल्पना करा आणि ते तळं अगदी शांत आहे. ते पाणी तळ्यातलं शांत आहे. त्याच्यामध्ये एक खडा टाका. एक खडा टाका म्हणजे काय होतं बघा, खडा एकच टाकला पण पहिलं त्या ठिकाणी एक लहानसं वर्तुळ होतं. लगेच दुसरं वर्तुळ तयार होतं, लगेच तिसरं वर्तुळ तयार होतं आणि करता 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 ते मोठं होत 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 संबंध तलावाला व्यापून टाकतं. केलं काय? फक्त एक खडा टाकला, फक्त एक खडा टाकला. तसं तुम्ही फक्त एक खडा टाका आणि काय जीवनामध्ये चमत्कार होतो तो पहा. मग खडा टाकायचं म्हणजे काय करायचं वामनराव? खडा टाकायचं म्हणजे काय करायचं? मी काल सांगितलं ते आज पुन्हा सांगतो. त्याबद्दल मी एक सांगतो. ते सांगण्याच्या अगोदर मला एक बाई भेटली. मला म्हणाले, वामनराव मला असा मार्ग सांगा की तो अत्यंत सोपा, एक पैसा खर्च नाही आणि लाभ मोठा, असा मला तुम्ही मार्ग सांगाल का? म्हटलं अवश्य, आमच्याकडे सगळे मार्ग आहेत. काय सांगा? म्हटलं करशील का? तर सांगतो. अहो 100% खर्च नाही ना? पुन्हा कन्फर्म करून घेतलं. खर्च नाही ना, कष्ट नाही ना, सोपं आहे ना आणि लाभ मोठा, मग मी नक्की करीन. तिला मी एकच सांगितलं, हे बघ आज मी तुला सांगतो, 2 दिवसांनी तू मला येऊन सांग काय तुला अनुभव आला तो. काय सांगा? मी तिला सांगितलं, तुझ्यासमोर जी व्यक्ती येईल, पुरुष किंवा स्त्री किंवा लहान मुलं कोण येईल ते, देवा याचं भलं कर, देवा याचं भलं कर, देवा याचं भलं कर. किती शब्द आले? देवा याचं भलं कर. 4 शब्द. किती? 4 शब्द. देवा याचं भलं कर.
असं तू प्रत्येक समोर येईल ना त्याचं तेवढं चिंतन कर. फक्त काम करताना नको, पण एरवी जेव्हा जेव्हा तुझ्यासमोर कोण येईल, या देवाचं भलं कर इतकंच म्हणायचं. अहो हे सोपं आहे म्हणाले वामनराव. हो ना, मग ठीक आहे म्हटलं 2 दिवसांनी मला येऊन सांग. अजून पत्ता नाही, अजून पत्ता नाही त्या बाईचा. जी गेली ती गेलीच, सांगायलाच आली नाही. मला सांगायचा मुद्दा काय, खरं आता ह्याच्यापेक्षा सोपं काय कोण सांगू शकेल मला सांगा. एवढं एकच, देवा याचं भलं कर, देवा याचं भलं कर, देवा याचं भलं कर. 4 शब्द जे करून बघतील ना त्यांना संजीवन समाधीचा अनुभव येईल. संजीवन समाधी म्हणजे काय, ताटस्थ समाधी म्हणजे तो बसतो आणि तटस्थ होतो, कसं काय नाही. आणि संजीवन समाधी म्हणजे चालती बोलती समाधी आहे. आता कुठलाही संत म्हणजे चालती बोलती समाधी. आणि म्हणून संजीवन समाधी हरिपाठ असं शेवटी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. हरिपाठ ही संजीवन समाधी तुम्हाला पाहिजे ना, मग गुहेत जायला नको, संसार सोडायला नको, हिमालयात जायला नको, नाक धरायला नको आणि कुठेतरी बसायला नको. फक्त एवढंच, येता जाता उठता बसता जो दिसेल देवाचं भलं कर, देवाचं भलं कर. तुम्ही म्हणा वामनराव जरा आता कठीण वाटायला लागलं आहे, मग तुम्हाला आणखीन एक उपाय सांगतो. माझ्याजवळ सगळे उपाय आहेत बरं का. तुम्ही काय करा, अगदी सुरुवात केला, फक्त 10 मिनटं, फक्त 10 मिनटं हा प्रयोग करायचा. मग नंतर मग वाढवत 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 मग आपल्याला इन्क्रिमेंट मिळतं की नाही, प्रमोशन मिळतं की नाही. तसं तुम्हाला सद्गुरू मग हळूहळू इन्क्रिमेंट देतील, प्रमोशन देतील. पण पहिलं 10 मिनटं जर करशील तर आज आता उद्यापासून का आजपासून ते तुम्ही बघा. उद्यापासून म्हटलं तर तुम्ही कधीच करणार नाही त्या बाईसारखं. आजपासून म्हटलं तर तुम्ही खरं कराल. तर आजपासून 10 मिनटं ते किती, जे कोणी तुमच्यासमोर येईल देवा याचं भलं कर, देवा याचं भलं कर. आता मी सांगतो आपल्या जवळचे कोण आहेत, आई आहे, वडील आहे, भाऊ आहे, बहीण आहे, मुलं आहेत, मुलगी आहे, मुलगा आहे, सून आहे, जावई आहे, जवळचे आहेत. मग तिथून सुरुवात करा ना. चॅरिटी शुड बिगिन ॲट होम असं म्हटलेलं आहे. लांब नकोच जायला, लांब नकोच जायला, घरातून सुरुवात कर. आता घरातलं सुरुवात करायला काय कठीण आहे का. मग फक्त त्यांना ऐकू जाईल एवढं नको म्हणायला, मनात म्हण. कळलं की नाही. वडील दिसले देवा यांचं भलं कर, मुलगा दिसला देवा याचं भलं कर, बायको दिसली हे अंडरलाईन, देवा याचं भलं कर. काय गंमत अशी आहे की बायकांना मारणारे पुरुष आहेत हो, आणि ते सुद्धा दारू पिऊन. आता मला सांगा कधी हे लोक सुखी होतील का हो. बायकांना मारणारे लोक दारू पिऊन किंवा दूध पिऊन कधीतरी सुखी होतील का. म्हणून ज्या घरात स्त्रियांचा छळ होतो त्या घरात दैन्य आणि दुःख कायम वास करतं, हे लक्षात ठेवा. कधी लक्षात ठेवा, कधी स्त्रियांचा छळ करू नका. अहो तुमच्यासाठी ते किती धडपडतात, तुमच्यासाठी किती कष्ट करतात. ह्याच्यावरून मला एक गोष्ट आठवली, ती सांगतो. एकदा एक आमचे मित्र, मुद्दा लक्षात ठेवा, मुद्दा लक्षात ठेवायचं. हां, एकदा आमचे एक मित्र शिर्डीला गेले आणि शिर्डीला जाऊन आमच्याकडे परत आले. आणि आम्ही त्यावेळेला दादरला राहत होतो. मला येऊन भेटले, म्हणाले वामनराव मी शिर्डीला गेलो होतो. म्हटलं छान झालं, आनंद आहे. म्हटलं बाबांचं दर्शन वगैरे घेतलं असेल. अहो ते मी नंतर सांगतो, पण पहिलं मी तुम्हाला असं सांगतो काय आमची व्यवस्था झाली. म्हटलं काय व्यवस्था झाली. म्हणाले आम्ही म्हणाले त्या ठिकाणी म्हणाले अशी आमची व्यवस्था झाली की उठल्याबरोबर गरम गरम आंघोळीला पाणी मिळालं, गरम गरम चहा मिळाला आणि जेवताना गरम गरम भात मिळाला. आता हे गरम गरम म्हटल्यानंतर मी गरम झालो. म्हटलं ह्यासाठी तुम्ही तिकडे गेला होतात काय. मग सांगायचा मुद्दा काय, मी त्यांना असं सांगितलं हे गरम गरम आहे ना ते आमची बायको आम्हाला दररोज देते.
गरम गरम चहा ती काय थंड देते, आंघोळीला गरम गरम पाणी ते काय थंड देते, जेवताना गरम गरम भात तो काय शिळा देते. मला सांगायचा मुद्दा, हे आम्हाला दररोजच मिळतं, पण बायको जे दररोज देते ना त्याची किंमत शिर्डीला गेल्यावर कळली. हे मला सांगायचं आहे. मला सांगायचा मुद्दा काय, बायका आपल्यासाठी एवढं कष्ट करतात, हे करतात, आणि त्यांना मारायचं, त्यांचा अपमान करायचा. म्हणून स्त्रियांचा सन्मान करायला शिका. ज्या घरात स्त्रियांचा सन्मान होतो त्या घरात लक्ष्मी कायम वास करते. असो, सांगायचा मुद्दा असा, घरामध्ये बायका आहेत, मुलं आहेत, वडील आहेत, आई आहे, भाऊ आहे, बहीण आहे, सगळ्यांकडे बघायचं, देवांचं भलं कर, देवांचं भलं कर. पहिली स्टेप झाली. आता जरा घराच्या बाहेर पडलो, शेजारी आहेत ना, पूर्वेला आहेत, पश्चिमेला आहे, दक्षिणेला आहे, उत्तरेला आहे, देवांचं भलं कर. शेजारी दिसला देवाचं भलं कर, शेजारी दिसलं देवाचं भलं कर. तो शेजारी कसा तुमच्या उपयोगी पडतो ते बघा. कळलं की नाही? त्याला किती आनंद होतो बघा. त्याला माहितीच नाही तुम्ही काय बोलता ते, तुम्ही मनातच बोलताय, पण त्याची ॲक्शन तुमची, रिॲक्शन त्याच्याकडून होते. कळलं की नाही? क्रिया तुमची, प्रतिक्रिया त्यांच्याकडून होते. तो तुमच्याकडे इतका चांगला वागायला लागेल, इतका चांगला वागायला लागेल की त्यांच्याकडे जर उद्या भजी केली ना तर तुम्हाला बोलवणार, या भजी खायला. मी खोटं सांगत नाही, अगदी खरं सांगतो. आता शेजारी झाला, त्याच्या जरा पलीकडे ऑफिसमध्ये तुम्ही गेलात. आता ऑफिसमध्ये आपले किती कलिग्ज आहेत, ऑफिसमध्ये आपले कलिग्ज किती, आपल्याबरोबर काम करणारे लोक आहेत. देवाचं भलं कर, देवाचं भलं कर, देवाचं भलं कर. काम सोडून नव्हे, काम झाल्यावर बघा ते ऑफिसमधले कलिग तुम्हाला अनुकूल होतात की नाही बघा. बॉस आहे ना, आता बॉस काय काय खडूस असतात, कळलं की नाही, आणि काय काय चांगले असतात. तर एकदा आमचा एक नामधारक त्याला मी असं सांगितलं, हे बघ, त्याने मला माझ्याकडे तक्रार केली एक दिवस. म्हणाला, सद्गुरू, आमच्या ऑफिसमध्ये एक बॉस ट्रान्सफर होऊन आलेला आहे, आणि हा माणूस इतका खडूस आहे की चापट आहे, चिडखोर, आणि अंगावर फायली फेकून देतो, असा हा म्हणाले आमचा बॉस आहे. आता काय करू मी ह्याच्या बाबतीत? आम्हाला त्याकडे जायलाही भीती वाटते म्हणा. मी म्हटलं, मी सांगतो ते कर. तो म्हणलं, काय? तू तुझा बॉस कोण आहे ना त्याला डोळ्यासमोर आण, आणि देवाचं भलं कर, कल्याण कर, याची चांगली प्रगती होऊ दे, यांना चांगलं प्रमोशन मिळू दे, याची चांगली भरभराट होऊ दे, ह्याला चांगली झोप लागू दे, ह्याला चांगली शांती मिळू दे. जितकं तुला त्याच्याबद्दल चांगलं चांगलं चिंतन करता येईल ना तेवढं तू कर. झालं, 1 महिना त्यांनी केलं चिंतन. असं आहे, विचार चांगले, बॉसला डोळ्यासमोर आणायचं, सगळं त्याच्याबद्दल जेवढं चांगलं करता येईल तेवढं चिंतन चांगलं करायचं. 1 महिन्यानंतर त्या बॉसनी मीटिंग घेतली, ऑफिसर्सची मीटिंग घेतली, आणि मीटिंगमध्ये बोलता 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 मध्येच एक वाक्य बोलला, तुमच्यामध्ये माझा हितचिंतक फक्त हा एकच आहे, म्हणजे तो. सगळेजण बघत बसले, तो स्वतः तो नामधारक पण बघत बसला. अरे मी कोणाला सांगितलं नाही, हे सगळं मी मनात करत होतो, आणि यानं सगळे म्हणाले, सगळे चाट झाले. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, हा माणूस म्हणजे आमचा नामधारक जेव्हा त्या बॉसच्या चेंबरमध्ये जायचा तेव्हा बस म्हणून सांगायचा, चहा द्यायचा, आणि शांतपणे सगळं काही ते ऐकून घ्यायचं. कशाचा परिणाम? फक्त चांगला विचारांचा स्प्रे त्याच्यावर पाठवला, बाकी काही केलं नाही. स्प्रे मारला चांगल्या विचारांचा, परिणाम एवढा झाला. म्हणजे या जगामध्ये किती सोपं. आता मला सांगा, ह्याच्यापेक्षा सोपं आहे का? ही प्रार्थना म्हणणं सोपं आहे का कठीण आहे? सोपं आहे, पण आपण म्हणत नाही. का म्हणत नाही माहिती आहे? तुम्हाला जर विचारलं प्रार्थना, मी म्हटलं प्रार्थना म्हणणं सोपं आहे का कठीण आहे? सगळे म्हणतात सोपं आहे, मी म्हटलं कठीण आहे. मग नंतर दुसरा प्रश्न विचारला, कठीण का आहे? कोणाला उत्तर देता आलं नाही. म्हटलं आता मी सांगतो. कठीण कारण याचं आहे की जे आपल्या हिताचं असतं ते आपलं मन करायला मागत नाही.
जे आपलं हिताचं असतं ते करायला मन मागत नाही. ज्याने आपलं कल्याण होणार आहे, भलं होणार आहे, ते करायला मन मागत नाही. मग मन कशाला मागतं? नको त्या गोष्टी करायला. दारू पी म्हणून कधी कोणी क्लासेस काढलेत का हो? तर मी दारूचा पिण्याचा क्लास काढलेला आहे, शिकवायची कशी दारू कशी प्यायची, दारू का प्यायची, दारूने कसं होतं सांगायला एक क्लास काढला. असं कधी झालं आहे? किंवा आता हा उत्सव चाललेला आहे, असा कधी कोणी उत्सव केला आहे? काय नाही. मग लोक उठतात आणि दारूच्या कुत्यात जातात कसे? मला सांगायचा मुद्दा असा की दारू येऊन ह्याला चिकटत नाही, दारू यांना चिकटत नाही, पण हा दारूला जाऊन चिकटतो. कळलं की नाही? एकदा दारूला जाऊन त्याने एकदा ती चिकटली बाटली की मग बाटली याला सोडत नाही. मग ते दोघे मग एकमेकांना सोडत नाहीत, जीवाभावाचे मित्र. सांगायचा मुद्दा असा, गुटखा खा म्हणून सांगावं लागतं का? मग चोरून खातात. दारू आता चोरून घेत नाहीत कोणी, आता उघडच घेतात. आणि जे घेत नाहीत ना त्यांना मूर्ख ठरवतात. हे आणखीन वर आहे. तू दारू पित नाही, म्हणजे आपल्याला असं वाटतं की आपण दोषी आहोत की काय. कळलं की नाही? तुम्ही जर कधी ठाण्याला गेला असाल, ठाण्याचं हॉस्पिटल आहे ते बघायला जा, राहायला नको. तुम्ही जर बघायला गेलात ना तर ते ठाण्याला जे हॉस्पिटलमध्ये जे ठाण्याचे वेडे या हॉस्पिटलमध्ये आहेत ना, तुम्ही गेलात ना ते वेडे तुमच्याकडे बघून हे करू असतील. मग आपल्याला असं वाटतं आपण वेडे आहोत काय? एवढे लोक आपल्याकडे बघून हसत आहेत, ते सगळे वेडे आहेत. आणि आपल्याकडे बघून हसतात म्हणजे आपण वेडे आहोत की ते वेडे आहेत, हा भ्रम निर्माण होतो. तसं दारू पिणारे लोक असतात ना, ते दारू न पिणाऱ्याकडे असं म्हणतात, तू नालायक आहेस म्हणाले. मग स्वर्गात गेल्यानंतर विचारलं तू दारू पिली की नाही, नाही म्हटलं जा पुन्हा परत जा आणि परत दारू पी, असे सांगणारे लोक आहेत. आणि काही लोकांना ते खरंच वाटतं आणि दारू प्यायला लागतात. असं सांगायचा मुद्दा, जे वाईट आहे ते करायला मन मागतं. कळलं की नाही? आणि जे चांगलं आहे ते करायला मागत नाही. म्हणून विश्वप्रार्थना करायला लोक मानत नाही. कारण विश्वप्रार्थना जी आहे त्याच्यामध्ये सुंदर विचार आहेत आणि ह्या विचारांचं सामर्थ्य एवढं प्रचंड आहे की तुम्ही जे मागाल ते मिळेल, तुम्ही म्हणाल ते होईल, इतकं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. तुकाराम महाराजांनी एके ठिकाणी म्हटलेलं आहे, इच्छा वेते जवळ आले ऐसे केले विठ्ठले, असं म्हटलेलं आहे की तुम्ही जे इच्छा कराल ना ते ती फलद्रूप होते, असं तुकाराम महाराज म्हणतात. कारण का विठ्ठल म्हटलं ना की विठ्ठल म्हणजे तरी काय, विश्वी ठसावला तो विठ्ठल, म्हणून विठ्ठल विठ्ठल बोला, म्हणजे त्याला अर्थ आहे. म्हणून मी काल सांगितलं डिवाईन नेम इज डिवाईन थॉट, म्हणून हा एक विचार आहे, दिव्य विचार आहे. दिव्य नाम म्हणजे दिव्य विचार आहे. म्हणून कुठलाही चांगला विचार हा दिव्यच असतो. आणि म्हणून चांगल्या विचारांची जर तुम्ही जोपासना केलीत, उपासना केलीत, तर तुम्ही जे मागाल ते देव तुम्हाला देईल, इतकं सामर्थ्य त्या विचारामध्ये आहे. आता गंमत असे आहे की हे मागायचं न मागायचं हे कोणी ठरवायचं? तू ठरवायचं. म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आता विचार नंतर इच्छा. आपल्या ठिकाणी इच्छा जी आहे ना, जशी विचार ही एक शक्ती आहे त्याप्रमाणे इच्छाशक्ती असा शब्द आपण वापरतो. तुम्ही जी इच्छा कराल त्याप्रमाणे होतं. अर्थात इच्छा म्हणजे हा एक विचारच आहे. कळलं की नाही? आपण एखादी गोष्ट इच्छा करतो म्हणजे काय, तो विचारच असतो. पण इच्छा आपण चांगली केली पाहिजे. कळलं की नाही? इच्छा आपण चांगली केली पाहिजे. पण चांगली इच्छा करायला सुद्धा शिकवावं लागतं. कारण वाईट इच्छा करण्याची आपल्याला सवयच झालेली आहे. कोणाचं भलं होत असेल, कोणाची प्रगती होत असेल, कोण श्रीमंत होत असेल तर आपल्याला त्याच्याबद्दल द्वेष वाटतो, मत्सर वाटतो आणि मग आपण त्याच्याबद्दल उगाच वाईट चिंतन करतो. कळलं की नाही? उगाच मेल्याला अहंकार झाला आहे, काहीच अहंकार झालेला नसतो. पहाच उगीच मेल्याला अहंकार झालेला आहे, काय नाही, चिंतनच वाईट, विचारच वाईट, इच्छाच वाईट. हो, काय ठिकाणी इच्छा करणारे लोक असे असतात ना, मेल्याचं तळपट हो, मेल्याचं वाईट हो असं म्हणणारे लोक आहेत.
अहो आमच्या कोकणामध्ये, इथे काय मला माहीत नाही, पण कोकणामध्ये देवासमोर गारण घालतात. गारण देवासमोर घालतात आणि गारण घालायला किती लोक बरेच त्या ठिकाणी बसलेले असतात. आणि गारण काय घालतात, देवा, मी देवाला ऑर्डर करतात, देवा, मी देव घाबरतो, देवा हा माझा शेजारी आहे ना, फार चढलेला आहे, त्याला पुढली चतुर्थी दिसता कामा नये. हे बाकीचे लोक म्हणतात, होय महाराजा. आता मला सांगा, ही काय इच्छा झाली? पुढली चतुर्थी दिसता कामा नये म्हणजे पुढल्या गणपती उत्सवापर्यंत हा मेला पाहिजे, अशी इच्छा जर लोक करायला लागले तर बुमरँग होणार. तुम्ही जी इच्छा कराल ना तीच तुमच्याकडे बुमरँग होणार आणि त्याचं वाईट होण्याच्या ऐवजी तुमचं वाईट होईल. म्हणून चांगली इच्छा करा. जे श्रीमंत आहेत ना, एके ठिकाणी डॉक्टर मर्फी म्हणतात, रेजॉईस इन द सक्सेस, प्रमोशन अँड गुड फॉर्च्यून ऑफ अदर्स. इन डुईंग सो यू विल अट्रॅक्ट गुड फॉर्च्यून टू युअर सेल्फ, असं म्हटलेलं आहे. की इतर लोक श्रीमंत आहेत त्यांचा द्वेष मत्सर करू नका, तर उलट त्यांचा आदर करा, त्यांचा मान राखा आणि ते श्रीमंत का झाले, कसे झाले ह्याचा विचार करा आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकून तुम्ही श्रीमंत व्हा. कळलं की नाही? तुम्हाला श्रीमंत होण्यासाठी कोणी अडवलं आहे? पण करायचं काहीच नाही आणि जे श्रीमंत झाले त्यांचा द्वेष करायचा, असं करू नका. आता बरोबर सांगतो आहे. तिसरी गोष्ट म्हणजे उच्चार. आता माणसं काय बोलतात, कधी कोण चांगलं बोलतात का हो? चार माणसं एकत्र जमली तर जे नाही त्यांच्याबद्दल चांगलं बोलतात का? खरं सांगा. जेवढी निंदा करता येईल, जेवढी चेष्टा करता येईल, जेवढी कुचेष्टा करता येईल तेवढी करतात. कळलं की नाही? चार बायका एकत्र जमल्यानंतर बघा त्यांच्या गप्पा काय चाललेले असतात. कळलं की नाही? लग्न होऊन 4 वर्ष झाली अजून काय नाही. आता हिला तडफडायला काय झालं? पण गोष्टी ह्या, अरे पण काय ती चांगलं बोला ना. पण काय नाही, ह्या अशा गोष्टी. एक तुम्हाला गंमत सांगतो. आमचे एक ट्रस्टी, माजी ट्रस्टी, त्यांनी सांगितलेली गोष्ट मी तुम्हाला सांगतो. मी एकदा प्रवचनामध्ये हाच विषय मांडला होता की तुम्ही दुसऱ्यांबद्दल चांगलं बोला, कधीही लोकांची निंदा करू नका, चेष्टा करू नका, असं मी सांगितलं. त्याला ते पटलं. ते ऑफिसमध्ये काय करायचे, मोठ्या पदावरचा ऑफिसर बरं का, म्हणजे मार्केटिंग फेडरेशन त्याचा तो मॅनेजिंग डायरेक्टर, महाराष्ट्र स्टेट मार्केटिंग फेडरेशन त्याचा तो मॅनेजिंग डायरेक्टर. तर त्यांनी सांगितलेली गोष्ट आहे. ते म्हणाले, आम्ही दुपारी चहा प्यायला बसलो ना की इतर ऑफिसरबद्दल, त्यांच्या बॉस, त्यांच्या वरिष्ठ, त्यांचे कलिग यांच्याबद्दल आम्ही नेहमी निंदा करायचो, काहीतरी बोलायचं, हे करायचं काय, ही आम्हाला सवयच पडलेली. पण माझं प्रवचन ऐकल्यानंतर, ते माझे शिष्य झाल्यानंतर, तर माझे ऐकल्यानंतर त्यांनी निश्चय केला, आपण वाईट बोलायचं नाही आणि आपले जे बरोबरचे आहेत त्यांना सांगायचं वाईट बोलायचं नाही म्हणून. झालं. दुपारच्या मिटिंगला सगळे जमले नेहमीप्रमाणे चहा प्यायला आणि त्यांनी सांगितलं, आमच्या सद्गुरूंनी आम्हाला सांगितलं आहे कोणाबद्दल वाईट बोलायचं नाही, त्याने आपलं बरं होण्याचं जी वाईटच होतं, तर आपण चांगलं बोलूया दुसऱ्याबद्दल. हो म्हणाले, बरोबर आहे. सगळ्यांनी ठराव पास केला, हो बरोबर आहे, चांगलंच बोलायचं आत्तापासून म्हणाले. म्हणजे उद्यापासून पण आत्तापासून आपण सगळ्यांबद्दल चांगलं बोलायचं. झालं. हा त्याच्या तोंडाकडे बघतो, तो त्याच्याकडे तोंडा बघतो, कोणी बोलायलाच तयार नाही. अहो बोला ना, काय बोलू म्हणाले. म्हणजे निंदा करताना त्यांची वाणी म्हणजे कशी अगदी सरस्वती जिभेवर झळकते असं वाटायचं. पण चांगलं बोलायचं म्हटल्यानंतर सगळे गप्प, कोणीच बोलायला तयार नाही. हे मी काय सांगतो आहे, चांगलं बोलायची आपल्याला सवयच नाही. आणि म्हणून आमच्या वाडवडिलांना हे माहीत होतं, म्हणून तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोलाय सांगावं लागलं. मग बोलतोय कोण? कळलं की नाही? बोलतोय कोण? नंतर त्याच्या पुढे आचार. कळलं की नाही? मी हे सगळं थोडक्यात सांगतो कारण मला इथून
सांगितलं 1 तास 1.25 तास होऊन गेला, तुम्ही बोलता काय, डॉक्टरनी काय सांगितलं तुम्हाला. म्हटलं डॉक्टर बसू दे त्या तिकडे, कोल्हापूर काय परत परत येते. तर आचार ज्याला आपण म्हणतो, म्हणजे आपण जे जीवनामध्ये करतो ना त्या सगळ्याला आचार असं म्हणतात. हा जो आचार आहे तो आपल्या हातून जितकं लोकांचं भलं करता येईल ना तितकं आपण करावं. किमान कोणाचं वाईट तरी करायचं नाही, एवढं पथ्य पाळा. किमान कोणाचं वाईट तरी करायचं नाही, पण जास्तीत जास्त भलं करायचं, जास्तीत जास्त भलं जितकं चांगलं करता येईल ना. आता कोणाची ऐपत काय असेल आणि कोणाची ऐपत काय असेल, वेगवेगळी असेल. आता डॉक्टर पाटील साहेब, DY पाटील साहेब, त्यांची मुलं, त्यांची गोष्ट वेगळी. त्यांनी हॉस्पिटल्स काढली, कॉलेजेस काढली, शाळा काढल्या आणि एवढं प्रचंड कार्य त्यांनी केलं. ते तुम्हाला जमणार नाही, आम्हालाही जमणार नाही, एवढं प्रचंड कार्य त्यांनी केलं आणि किती लोकांना सुखी केलं. असं सुखी करण्याचं सामर्थ्य सर्वांना असेल असं नाही, पण निदान जितकं चांगलं करता येईल तेवढं करायला काय हरकत आहे का. आपण बसनी जातो आणि एखादी बाई कडेवर मूल असतं तिचं आणि ती उभी असते आणि आपण बसलेलो असतो, कळलं की नाही. आता उठून तिला जर जागा दिली ना, आता एक छोटं कार्य आहे, आपण उठून त्या बाईला जागा दिली, त्या कडेवर मूल असलेल्या बाईला, ती बाई काय म्हणेल मनातल्या मनात, देवा याचं भलं कर म्हणणार अगदी सहज. आणि हा आशीर्वाद फळतो, हा हे लक्षात ठेवा. आशीर्वाद हा मागायचा नसतो, आशीर्वाद हा मिळायचा असतो. नाही, लोक आशीर्वाद आम्हाला द्या, आशीर्वाद द्या म्हणतात, पण सद्गुरू आम्हाला आशीर्वाद द्या, असा आशीर्वाद काही देता येतो? आशीर्वाद नाही, सद्गुरूच्या तोंडातून आलं पाहिजे, देवाचं भलं कर, कळलं की नाही. ते कधी होतं, सद्गुरू जे सांगतात ते कार्य करतात तेव्हा, जे कार्यच करत नाही आम्हाला आमच्या कृपा करा. अरे मी सांगतो ते काहीच करत नाही आणि कृपा करा काय. कृपा म्हणजे कर आणि पा. कृपा या शब्दाचा अर्थ कर आणि पा. मी सांगतो ते कर आणि काय होतं ते पा. तर सांगायचा मुद्दा असा, तुम्हाला जितकं चांगलं करता येईल ना तितकं चांगलं लोकांसाठी करा. अगदीच काही नाही तर लोकांचं कौतुक तर करता येईल, पण कौतुक करायला सुद्धा आम्ही शिकू. लोकांना कोणाला भलं म्हणायला आमची दात खिळीत बसते, कळलं की नाही. पण एखाद्याचं कौतुक केलं, चांगलं कार्य केलं, कौतुक केलं, त्याने एखादं उत्तम रीतीने कृती केली त्याचं कौतुक केलं, चांगलं भाषण केलं त्याचं कौतुक केलं, असं कौतुक करणं हे तर आपल्या हातात आहे. मग कौतुक करायलासुद्धा आपण मागत नाही. अहो साधी गोष्ट, साधी गोष्ट, सून आमटी आपला सासरा जेवायला बसलेला आहे, कळलं की नाही. म्हातारा आहे, सासरा जेवायला बसलेला आहे आणि सूनबाईने आमटी वाढली आणि त्या आमटीमध्ये मीठ कमी पडलं, झालं ह्याचं डोकं फिरलं, कळलं की नाही. आता काय आमटी कमी पडली हा काय मोठा गुन्हा झाला का, पण ह्याचं डोकं फिरलं. तुझ्या आईवडिलांनी हेच का तुला शिकवलं, तुला काही शिक्षणच नाही, अमुक नाही, तमुक नाही आणि 7 पिढ्यांचा उद्धार. आता मला सांगा, ही सूनबाई त्या म्हाताऱ्याला काय म्हणणार, हा थेरडा मरेल तर बरा, कळलं की नाही, मरेल तर बरा थेरडा. आता याचे उलट घ्या, दुसरा सासरा आहे आणि तसंच झालं, त्या सूनबाईच्या हातून मीठ कमी पडलं आमटीमध्ये. त्यांनी काय करावं, सासऱ्याने, सूनबाई जरा याजवळ, आमटी तुझी छान झाली, आमटी करावी तर तूच, कळलं की नाही. पण जरा थोडं मीठ कमी पडलं, कमी पडलं, आत्ता आणते म्हणाली, जरा मीठ आणलं लगेच, आता बघा वा 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 म्हण. आता सूनबाई काय म्हणणार, थेरडा म्हणेल मामनजी, काय म्हणणार मामनजी, आणि ती काय म्हणणार थेरडा मरेल तर बरा. आणि म्हणणार मामनजी
100 वर्ष जगू दे. मग मामनजी म्हणायला पाहिजे का थेरडा म्हणायला पाहिजे हे तू ठरव, कारण तूच आहेस तुझ्या जीवनात शिल्पकार. आता काय कठीण आहे मला सांगा. शुभ बोलायला, शुभ विचार करायला, काय पैसे पडत नाहीत, काय ना काय नाही. अगदी सहज आपण या गोष्टी करू शकतो. पण ही वायर आहे. ह्या वायरमधून आपल्या ठिकाणी जो आनंद आहे ना, तो त्या वायरमधून जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना देता ना, तेव्हा तो आनंद तुमच्याकडे सहस्रपटीने परत येतो, सहस्रपटीने. आणि म्हणून हे करणं फार सोपं आहे. ह्यात कठीण काय नाही. म्हणून अगदी जास्तीत जास्त तुम्हाला प्रार्थना तर म्हणता येईल की नाही. बाकीचं सगळं एक विश्व प्रार्थना, नामस्मरण हे तर आपण करू शकतो की नाही. तर विश्व प्रार्थना म्हणजे नामच आहे, हरिनामच आहे. हे ईश्वरा, सुरुवातच आपण देवाची करतो आणि शेवटी आपण म्हणतो काय, तुझं नाम मुखात अखंड राहू दे. आणि मध्ये जे आहे ते सगळे सुंदर विचार आहेत. म्हणजे विश्वप्रार्थना हे नामच आहे, पण त्याच्यामध्ये चांगले विचार आम्ही घातलेले आहेत. तर सांगायचा मुद्दा असा, ही विश्वप्रार्थना म्हणत राहा आणि तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या कुटुंबामध्ये, तुमच्या समाजामध्ये, राष्ट्रामध्ये काय परिवर्तन होतं ते तुम्ही प्रत्यक्ष अनुभवा. आता राष्ट्र, समाज वगैरे दूर, पण आपण घरापासून जर सुरुवात केली ना, तर तुम्हाला कौटुंबिक स्वास्थ्य, कौटुंबिक सुख, शांती, समाधान, आनंद. आज बघा जिकडे तिकडे माझ्या कानावर येतं घटस्फोट. लग्न होऊन वर्ष पण झालं नाही घटस्फोट, वर्ष होऊन 2 वर्ष घटस्फोट, भांडण, तंटे, बखेडे, काही कारणं काहीतरी असतात, पण सारखं चाललेलं असतं. कुटुंबामध्ये आज कोणी सुखी नाही. काही लोक वगळले तर सगळे कुटुंबामध्ये लोक सगळीकडे दुःखच. आपण हा आमचा जो मंत्र आहे ना विश्व प्रार्थनेचा, तो म्हणा, तो महामंत्र आहे. तो म्हणत राहा. येता जाता, उठता बसता, खाता, एक सवय लावा. ही सवयी फार महत्त्वाची आहे. कारण सवय ज्याला आपण म्हणतो ना, ती एकदा झाली ना की ती अंतर्मनात जाते. आणि जे अंतर्मनात जातं ना, ते अंतर्मन फलद्रूप करते. हे लक्षात ठेवा. युअर सबकॉन्शियस माइंड accepts any thought or idea. It proceeds to put it into effect. It uses all its mighty resources to that end and mobilizes all the mental and spiritual laws of your deeper mind. एवढं सामर्थ्य त्या अंतर्मनामध्ये आणि बहिर्मनामध्ये आहे की बहिर्मनाने पेरणी करायची आणि अंतर्मनाने तुम्ही जे पेरलं ते द्यायचं. हा निसर्गाचा जो नियम आहे तोच इकडे आहे. म्हणून बघा भगवद्गीतेमध्ये आपल्या शरीराला क्षेत्र म्हटलेलं आहे. आणि म्हणून या क्षेत्रामध्ये, या शेतामध्ये काय पेरायचं, कडुलिंब पेरायचा का आंबा पेरायचा हे तू ठरवायचं आहे. म्हणून तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, तू ठरवायचं आहे. आणि म्हणून आपण ज्यावेळेला एखादं कर्म करतो, मग तो विचार असेल, उच्चार असेल, आचार असेल, ते कर्म म्हणजे आपण केलेली पेरणी आहे. आणि हे पेरणी जी आहे ना त्याप्रमाणे उगवत असतं. म्हणून आपण शक्यतो जितकं चांगलं करता येईल तितकं करायचं, जितकं चांगलं करायचं. आणि जास्तीत जास्त आपल्या प्रार्थना तर म्हणता येते, त्याच्यासाठी पैसा खर्च नाही, कष्ट नाही, फक्त जीभ उचलायची, टाळ्या लावायची आणि प्रार्थना म्हणायची. किती सोपं आहे. पण ह्या प्रार्थनेचे चमत्कार जर तुम्हाला मी सांगायचं ठरवलं ना, रात्र पुरणार नाही एवढे चमत्कार आहेत या प्रार्थनेचे. एकदा तुम्ही अट्टाहासाने म्हणायला सुरुवात करा ही प्रार्थना, म्हणजे तुम्हाला त्याचा अनुभव येईल. मग आता प्रार्थना म्हणणं कठीण आहे म्हणजे तुम्हीच सांगता वामनराव, आणि तुम्हीच सांगता ही म्हणा म्हणून याला काहीतरी उपाय आहे का? आहे. आमच्याकडे सगळे उपाय आहेत. आम्ही काय केलं आहे, हे मशीन आहे ना, हे मशीन म्हणजे विश्व प्रार्थना म्हणणारं मशीन आहे की फक्त ऑन करायचं, फक्त ऑन करायचं. ऑन केलं ना की विश्व प्रार्थना म्हणते, म्हणत जाते. आपण फक्त ऐकत राहायचं, म्हणत जायचं, आपण फक्त ऐकत राहायचं. आणि ऐकता 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 तोंडातून कधी बाहेर आली आपल्याला कळणार पण नाही, आपोआप तोंडातून बाहेर यायला लागतं. कळलं की? अनुभव घेऊन पहा की तुम्ही जे ऐकता ना ते तुमच्या तोंडातून बाहेर येतं. म्हणून तुमची मुलं बिघडली की नाही हे कळायला पाहिजे. ते काय बोलतात ते बघा.
ते जर शिवाय देत असतील ना, मुलं बिघडली. पण ते विश्व प्रार्थना म्हणतायत, नामस्मरण करतायत, मुलं सुधारली. कळलं की नाही? कारण तुम्ही कोणी जे बोलतात ना ते ऐकतात, आणि जे ऐकतात त्याप्रमाणे तोंडातून येतं. म्हणून ही प्रार्थना तोंडात यावी अशी जर इच्छा असेल तर त्याला उपाय काय? उपाय म्हणजे ही मशीन आहे, ती ऑन करायची आणि ती संबंध रात्रंदिवस ती म्हणत असते. आपण फक्त आपल्या कानात पडत असते, आणि कानात पडता 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 आपल्या तोंडातून कधी आली आपल्याला कळणार पण नाही. या संदर्भात एक गोष्ट झाली ते सांगतो. मी दादरला राहत होतो, आणि दादरला राहत असताना आमच्या शेजारी एक मोठी चाळ होती. चाळ म्हणजे काय, प्रचंड चाळ, कितीतरी बिराडं त्यामध्ये, आणि दररोज कोणाचं एक मुंज असायची, कुठे लग्न असायचं, कुठे वाढदिवस, आणि गाणी लागलेली असायची. कळलं की नाही? त्याच्यामध्ये तो त्यावेळेचा एक काळ असा होता की दादा कोंडके एकदम फेमस. कळलं की नाही? आणि दादा कोंडकेचे सिनेमे जेवढे फेमस त्याच्यापेक्षा त्याची गाणी जास्त फेमस. कळलं की नाही? आणि ती गाणी सतत ते लावायचे शेजारच्या बिल्डिंगमध्ये, आणि आमच्या कानामध्ये ते पडायचं. कळलं की नाही? एकदा काय झालं, मी टॉवेल घेऊन आंघोळीला चाललो होतो, आणि आंघोळ करताना आपलं सहज माझ्या तोंड, काय ग सखू, काय ग सखू, बोला दा जीवा, बोला दा जीवा. अरे ही सखू तोंडात कशी आली? मला काय कळे ना, सखू तोंडात आली कशी? मग माझ्या लक्षात आलं, शेजारी ते सखू चाललं आहे, ते गाणं ते शेजारी चाललेलं आहे, ते माझ्या कानात पडलं, आणि माझ्या तोंडातून कधी आलं मला कळलं पण नाही. म्हणून ही मशीन आहे, ती लावा, ती सतत प्रार्थना म्हणेल. तुम्ही फक्त ऐकण्याचं काम करायचं. झोपताना ऐकता 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 झोपा, चांगली गाढ झोप लागेल. कळलं की नाही? चांगली गाढ झोप लागेल, आणि मग ती तुमच्या तोंडातून एकदा यायला लागली, आणि ती एकदा तुम्हाला सवय झाली. असा आदरी छंद, असा आदरी छंद, जाईल तुटोनिया भवबंध. असा आदरी छंद, असा आदरी छंद, जाईल तुटोनिया भवबंध. हा छंद प्रार्थना म्हणण्यात एकदा छंद लागला ना की तो अंतर्मनामध्ये जातो, आणि अंतर्मनामध्ये एकदा गेलं ना की तुमचं काम झालं. राम हमारा जप करे हम बैठे आराम. ती प्रार्थनाच, तुमचं अंतर्मनच प्रार्थना म्हणायला सुरुवात करतं, आणि तुमच्या सर्व इच्छा फलद्रूप करण्याचं प्रचंड सामर्थ्य त्या अंतर्मनामध्ये आहे. आणि म्हणून ही प्रार्थना म्हणा. कळलं की नाही? म्हणा. आता म्हणा म्हटल्यानंतर पुन्हा प्रश्न आला, अहो ना म्हणा 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 म्हणजे काय? म्हणून कुठे कुठे काय होतं काय? असा तुम्ही प्रश्न मला विचारणार की नाही? असं म्हणा 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 म्हणून काय काय त्याने काय होणार आहे काय? त्याने होतं. ती गोष्ट सांगतो आता. आमचे एक मित्र मासे खाणारे, ते नेहमी बाजारात जायचे. कोळणी सगळ्या ओळखीच्या झालेल्या, दररोज बाजारात जायचा, त्यामुळे कोळणी सगळ्या ओळखीच्या झालेल्या. त्यावेळेला इलेक्शन आल्या होत्या. इंदिरा गांधींनी त्यावेळेला इलेक्शन लढवल्या होत्या. मला वाटतं 70-71चा काळ होता, आणि इलेक्शनचा काळ होता तो. आणि इंदिरा गांधीने एक नारा दिला होता, गरिबी हटाव. जिकडे जाईल तिकडे गरिबी हटाव, गरिबी हटाव, गरिबी हटाव. या व्याख्यानामध्ये गरिबी हटाव, त्या व्याख्यानामध्ये गरिबी हटाव, सगळीकडे गरिबी हटाव, गरिबी हटाव. झालं. त्या बाजारात गेले असताना आमचे मित्र, त्या कोळणीची काहीतरी चर्चा चालली होती आपापसात. तर ह्याने विचारलं, काय हो, काय कसली चर्चा चालली आहे? नाही म्हणाले, मत कोणाला द्यायचं ह्याच्याबद्दल आमची चर्चा चालली आहे. मग आमच्या मित्रांनी विचारलं, तुम्ही कोणाला मत देणार? तर त्यांनी सांगितलं, आम्ही इंदिरा गांधीला मत देणार. ते म्हणलं, काय इंदिरा गांधीला काय? तुम्हाला माहीत नाही? अहो गरिबी हटाव, गरिबी हटाव, गरिबी हटाव म्हणतात, तुम्हाला माहीत नाही? तर आमचे मित्र म्हणाले, अहो गरिबी हटाव म्हणतात ते खरं आहे, पण खरोखर गरिबी हटवणार का? ते म्हणत, ते आम्हाला माहीत नाही. ती निदान गरिबी हटाव असं म्हणते, बाकीचे तेही म्हणत नाहीत.
आम्ही त्यांनाच मत देणार म्हणाले. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, ओव्हरवेल्मिंग मेजॉरिटीने इंदिरा गांधी निवडून आली. ओव्हरवेल्मिंग 2/3 जास्त निवडून आली. कारण का, जे त्या कोळणीचं मत ना ते संबंध हिंदुस्थानचं मत ठरलं. इंदिरा गांधीने फक्त एवढंच केलं, म्हणा, म्हणून तुम्ही म्हणा. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर.